नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वसमत नगरपालिकेसाठी येत्या 20 तारखेला मतदान पार पडणार आहे आणि आजपासून पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील, नगरसेवक पदाचे उमेदवार असतील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 4चे प्रभाकर क्षीरसागर आहेत, जे आमदार संतोष बांगर यांचे विश्वासू सहकारी आहेत आणि शिवसेनेचे शहर प्रमुख देखील आहेत. कसा प्रचार चालू आहे? पुन्हा एकदा संधी भेटली आहे तुम्हाला प्रचार करायला, वेळ भेटला आहे भरपूर. जे काही लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहोत. आता जसं आमचे राजू भैया यांनी आम्हाला सांगितले की बाबा वसमत शहरामध्ये जिथंही घाण दिसेल ती साफ करून घ्या. मग तशा प्रकारे JCP, ट्रॅक्टर व कर्मचारी माणसं सगळी घेऊन व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीताबाई बाहेती यांचे सुपुत्र कन्हैया बाहेती हे आमच्यासोबत रोज सकाळी जिथं काही शहरामध्ये नाल्या घाण असेल ते JCP व ट्रॅक्टरद्वारे उचलून वसमत शहराच्या बाहेर नेऊन टाकण्याचा चालू आहे. तुम्ही आता म्हणले JCB, ट्रॅक्टर, तर विरोधी पक्षाकडून आरोप होतोय की आचारसंहितेचा भंग केला असा आरोप होतो तुमच्यावर की सकाळी 5ला उठून नगरपालिकेचे कर्मचारी कामाला लावले. आता जर चांगलं काम करण्याला भंग म्हणत असतील, ज्यांनी कामच केलं नाही आता तेच आळ घेतात. कारण की हे चांगलं काम होते, वसमतची घाण साफ होते व वसमत आपलं स्वच्छतेच्या यानं पाहिलं तर स्वच्छ होत आहे आणि स्वच्छ करण्याला याच्यात भंग काय? वसमत शहर स्वच्छ करणं म्हणजे भंग आहे का? नगरपालिकेचे कर्मचारी काय सोबत होते का? नगरपालिकेचे कर्मचारी नाहीत, ते प्रायव्हेट आपण JCP वगैरे ट्रॅक्टर लावलेले आहेत आणि त्यांच्या साह्यानं आपण ते प्रायव्हेट काम करून घेत आहोत साफसफाईचं. काय समस्या समोर येत आहेत आणि काय आश्वासन देत आहे आता जनतेला? आता जनतेला दिसत आहे ना की बाबा हे असं जर रोज चालत राहिलं साफसफाया तर लोक बिमार पडणार नाहीत, कचरा कुठं दिसणार नाही. आपलं जसं आमदार साहेबाचं स्वप्न आहे स्वच्छ शहर व सुंदर शहर, तसं आपल्याला बघायला मिळेल. कारण की भैया साहेब आता काय म्हणत आहेत की जसं हे स्वच्छता चालू केली तसं आता हे 5 वर्ष पण अशीच राहील आणि त्यानुसार आम्ही ही सुरुवात केलेली आहे. गल्लोगल्ली जाऊन नाल्या वगैरे जिथं काही कचरा वगैरे असेल आम्ही उचलून ते वसमतच्या बाहेर नेऊन टाकत आहोत. तुमच्या विरोधात देखील चांगली तगडी उमेदवार दिलेत, कशी फाईट होईल तुमची या ठिकाणी? 4 आता ते काही नाही, आपण आपले प्रयत्न करत आहोत. त्यांनी ज्यांचं ते आहे जनतेला जो उमेदवार पसंतीचा येईल किंवा चांगला योग्य वाटेल आपल्या प्रभागासाठी ते त्यांना मतदान करतील. प्रश्न किंवा पाण्याचे प्रश्न, लाईटाचे प्रश्न जे 5 वर्षामध्ये झाले नाहीत तर ते आत्तापर्यंत येईल त्या 5 वर्षामध्ये दादा भैयाच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभाकर दादाच्या मार्गदर्शनाखाली होऊन जाते. नळाला पाणी हे नळपट्टी वसूल केल्या जाते. एक प्रश्न महत्त्वाचा होता की नळाला पाणी जे आहे ते 15 दिवसाला 2दा का 1दा सोडतात आणि नळपट्टी महिन्याभराची वसूल करतात. यावर काही निर्णय होणार आहे का? निर्णय होणार आहे ना. भैया आपले जे आमदार साहेब आहेत त्यांनी आता ते पाईपलाईन आपल्या वसमत शहरापर्यंत आणण्याचं काहीतरी ते मंजूर करून आणलेलं आहे आणि त्यानुसार वसमत शहरात दिवसातून 1 वेळेस तरी सर्व वसमतला पाणी मिळणार आहे. हिंगोलीची नगरपालिका निवडणूक पार पडली आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या विधानसभेतली देखील नगरपालिका निवडणूक पार पडली. बांगरसाहेब वेळ देणार आहेत का इकडे वसमतला तुमच्या प्रचारासाठी? हो ना, देणार आहेत. बांगरसाहेबाची आम्ही तारीख घेणार आहोत आणि ते आमच्यासाठी इथल्या शिवसैनिकासाठी येणार आहेत प्रचारासाठी. तुमची नगराध्यक्षपदाची फाईट कोणासोबत आहे? आता नगराध्यक्षाची फाईट म्हणजे काय आहे की आपण बघतोच कन्हैया बाहेती हा जेवढा लहान होता तेव्हापासून लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो आणि मदत करतो. अशाच प्रकारे लोकांनाही त्याच्यावर आशा आहे की हा पुढे चालून नगराध्यक्ष झाला तर आपल्या वसमतचा व लोकांसाठी आणखी काही धडपड करेल आणि त्यांना मदतीचा हात म्हणून तो समोर जाईल. काँग्रेसवाले म्हणतायत की आमची फाईट भाजपसोबत आहे. भाजपवाले म्हणतात की आमची फाईट काँग्रेससोबत आहे. भाजपवाल्याला काय लागलं आहे? काहीही बोलायचं, काही म्हणायचं, पण त्यांनी काय केलं आहे आजवर त्यांच्या नेत्यांनी हे सगळ्या जनतेला माहीत आहे. त्यामुळं आपण त्यांच्यावर टीका करण्याची गरज नाही. जनतेला सर्व काही माहीत आहे. त्यामुळं सर्व काही जनता आता त्यांना 20 तारखेला दाखवून देईल. ते म्हणतात आमची फाईट काँग्रेससोबत आहे. तुमची फाईट कोणासोबत? आमची कोणासोबत नाही. आम्ही आता फक्त जनतेच्या हितासाठी उभे राहोत.
त्यासाठी आम्ही जनतेसाठी जे काही आमच्याच्यानं करणं होईल आम्ही ते करणार आहोत. काल परवा भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची त्यांनी एक स्टेटमेंट केलं की काँग्रेसची माझी प्रतिस्पर्धी आहे, ती माझी बहीण आहे, माझी क्लासमेट आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? या वक्तव्यामुळं मॅनेजमेंटचं राजकारण होतं या ठिकाणी, असं काय वाटतं का तुम्हाला? आता त्यांचं वैयक्तिक महत्त्व आहे ते त्यांना जे वाटते ते सांगत आहेत. पण आमचं काय आहे की बाबा आम्ही आता या गोष्टीकडे लक्षच देत नाहीत. विरोधी पक्ष काय म्हणतोय काय नाही, आम्हाला फक्त विकासाचं धोरण व जनतेची सेवा करण्याची संधी मिळावं यासाठी आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत आणि लोकांसाठी आम्ही उभं आहोत. लोकांवर टीका वगैरे करण्यासाठी नाही आहेत. विजयाची खात्री आहे का 21 तारखेला? 100%. काय वाटतं 21 तारखेला काय पोझिशन आहे? पोझिशन काही नाही, जनता ज्याला निवडेल आणि तोच वर जाईल. विकास कामाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवता? हो, आम्हाला विकास करायचा. आपल्या प्रभागात स्वच्छता वगैरे कशी राहील, जे काही मंदिरं आहेत तिथं घाण होते, अशा काही नाले आहेत, त्या नाल्यावरचं मधलं पाणी रोडवर येते, लोक काही मंदिराला वगैरे जाते वेळेस त्या पाण्यातून जावं लागते. हे असे काही भाजपचे नेते म्हणतात 6 वर्ष कारभार आमदार साहेबांनी पाहिला प्रशासकाचा, तेव्हा काय केलं? नाही, प्रशासक असल्यावर कोणाचा कारभार चालतो का हे तुम्हालाही माहीत आहे. प्रशासक असल्यावर तिथं दुसरीच कारभार बघत असतात. आमदार साहेब कारभार कशामुळे बघणार? त्यांना कसं आहे आमदार साहेबांना की त्यांना विधानसभेवर पूर्ण लक्ष द्यावं लागते. जिथं जर समजा की बाबा वसमत शहरावर आता सीओच नाही किंवा कर्मचारी नाहीत किंवा नगरसेवक नाहीत तर त्यांना लक्ष द्यावंच लागणार आहे वसमत, कारण की त्यांच्याकडे एका विश्वासाने बघते. आता आपण बघतो की ज्या नवीन कॉलन्या झालेल्या आहेत त्या कॉलन्यामध्ये त्यांनी नवीन रोड केले, रस्ते केले, नाल्या केल्या. आता आणखी काय विकास दाखवायचा? त्यांनी एवढा विकास केला. खरं तर आमदार राजू नवघरे हे आमदार झाल्यापासून पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं प्रतिनिधित्व करत आहेत. काय यश येईल का आमदार साहेबांच्या? जसं राजू भैयाला जनतेनं 2 वेळेस आमदार केलं तसं भैयानं विश्वासाचे त्यांचे हे विश्वासू माणसं उभी केलेली आहेत नगर परिषदला. त्यामुळं त्यांना जसं जनतेनं विश्वास दाखवला आहे त्यांच्यावर, आताही जनता त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना भरघोस हे यश देणार. नक्कीच आपण पाहू शकतो की येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला वसमत नगरपालिकेचं मतदान होणार आहे आणि 21 तारखेला हा नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि 21 तारखेला वसमत नगरपालिकेवर नगराध्यक्षपदाचा कोणाचा झेंडा फडकणार आणि नगरसेवक हे आता जे राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची युती आहे तर ते नगरसेवक किती निवडून येणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली.